खरीप हंगामासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यात सध्या मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आहेत, त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले। मात्र मान्सूनबाबत मुख्यमंत्री कार्यालयानं महत्त्वाची माहिती दिली। किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच आहे। 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे। सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे पेरणीची घाई करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे। यंदा एल निनोच्या परिणामामुळे राज्यात पावसाचं प्रमाण कमी असेल, त्यामुळे पेरणीची घाई करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे। एल निनोचं वर्ष आहे। ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवळ भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालला आहे। वाढलेलं तापमान, वेगानं होणारं बाष्पीभवन, पिण्यासाठी आणि शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्यानं राज्यातील धरणांनी तळ गाठला। राज्यातील सर्वच प्रकारच्या धरणातील एकूण पाणीसाठा 26% खाली घसरला, जो गतवर्षीपेक्षा 4% कमी आहे। वाढलेल्या उन्हामुळे टंचाईच्या झळा या तीव्र झाल्या। राज्यातील टंचाईच्या स्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठा जपून वापरा, कमी पावसाची शक्यता असल्यामुळे ऑगस्ट अखेर पाण्याचं नियोजन करा। चालू उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नाही, पण पुढील म्हणजे 2027च्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। नांदेड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून नागरिक कमालीच्या उकाड्यानं त्रस्त होते, मात्र आज झालेल्या पहिल्याच पावसात वातावरणात गारवा निर्माण झालेला असून नांदेडकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। दुसरीकडे शेतकरी वर्गातही आनंदाचं वातावरण आहे। या पावसामुळे वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला असून अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण असलेल्या नांदेडकरांची सुटका झाली। तळ कोकणात पावसानं रात्री किनारपट्टी भागात जोरदार हजेरी लावली, तर सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या। सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला। सध्या जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून काळे ढग दाटलेले आहेत। मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर तळ कोकणात मान्सूनचं आगमन होतं, मात्र यावर्षी 2 दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालं, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे। सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सोलापुरातल्या माढा तालुक्यात उभी पिकं आडवी झाली असून आमदार अभिजित पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला। माढा तालुक्यातील वडोली, आढेगाव, चांदच, गारअकोले, आलेगाव अशा अनेक गावात वादळी वाऱ्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला। उभ्या केळीच्या बागा आडव्या झाल्या असून इतर पिकांचंही मोठं नुकसान झालं। त्यामुळे माढ्याच्या शरद पवारांच्या पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात हंगेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। परिसरातील अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्या, यामध्ये डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी या बागांचं नुकसान झालं। सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। तर आमदार विक्रम पाचपुते यांनी नुकसानाची पाहणी केली, तर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। शेतकऱ्यांची प्राथमिक स्वरूपामध्ये 1-2-3 ठिकाणी पाहणी केली आहे, पण जो प्राथमिक अंदाज समोर येतोय तो कमीत कमी 250 ते 300 एकरावरती शेतकऱ्यांचं डाळिंबाचं नुकसान झालं असण्याची अपेक्षा किंवा एक अनुमान लावण्यात येत आहे। आणि हे नुकसान खूप मोठं आहे आणि त्यातले त्यात नव्याने त्यांनी बागा धरल्या होत्या अशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या शिवारात लगबग वाढली। त्यातच डिझेल टंचाईची अडचण काहीशी दूर झाल्यानं आता मशागतीच्या कामाला वेग आला। मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत महागडी झाली, त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचं बजेट काहीसं कोलमडलं। त्यातच खतं आणि बियाणांच्या भावातही वाढ झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला।
मनमाड शहर परिसरात काल संध्याकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान झालं. मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मातोश्री रमाबाई नगर परिसरात शेजारील बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली. या दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना मालेगावात हलवण्यात आलं. मात्र गंभीर जखमी असलेले संजय विठ्ठल संसारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आशा संसारे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मनमाड परिसरात शोककळा पसरलेली आहे. राज्यात 353 पैकी 181 तालुक्यांवर यंदा दुष्काळाचं सावट असेल. 181 तालुक्यात एल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 181 पैकी बहुतांश तालुके पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील असतील. अत्यंत कमी पाऊस किंवा अत्यंत जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. IITM मुंबईच्या भारत फोरकास्ट सिस्टीमनं अंदाज वर्तवला. यंदा 65हून अधिक तालुक्यात 500 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईतील पाणी टँकर सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं CGWAच्या कारवाईच्या विरोधात तसंच टँकर चालक आणि मालकांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संपामुळे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि टँकरवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा गंभीर होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि टँकर संघटनेमध्ये तोडगा निघतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील दादर पूर्व इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन महिन्याआधी नायगावच्या BDD चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे जे आहेत त्या सदनिकाचं हस्तांतरण जे आहे ते तिथल्या रहिवाशांना, कुटुंबांना देण्यात आलं होतं. पण त्याच्यानंतर आता ते अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातात आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. आणि त्या संदर्भात आज एक सामूहिक बैठक सुद्धा जी आहे ती या नायगावच्या BDD चाळीमध्ये पार पडलेली आहे. अनेक महिला या ठिकाणी आपल्याला बसलेला पाहायला मिळतात. काय नेमका प्रॉब्लेम काय? इथे लिफ्ट चालू नाही होत, पाणी नाही, राहण्याची नीट सोय नाही. आम्हाला माझ्या पायाचे प्रॉब्लेम आहेत. मी 20 माळे चढून गेलेली, मला त्रास होतो पायांचा. 8 दिवस झाला लिफ्ट नाही इथं. हे म्हणतात ते लिफ्ट नाही, पाण्याचा गंभीर प्रश्न असं तुम्ही मगाशी म्हणताना म्हणत होत. काय नेमकं पाण्याचं? नमस्कार. ॲक्च्युली आता आम्ही 15 दिवस झाले इकडे आलेलो आहे आणि खरंच सरकारने खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ड्रीम हाऊस दिलेला आहे की आम्ही स्वप्नात पण त्याचा विचार केलेला नाही. पण इथे आल्यानंतर जे आता सध्या आम्ही फेस करतो तो फक्त मेन महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे की आज फ्लशला पाणी नाही. बेसिक आम्हाला टोटली 24 तास पाण्याचं त्यांनी आम्हाला हे केलेलं होतं की तुम्हाला 24 तास पाणी आहे ना. पण आता सध्या इकडे येऊन आम्ही या 15 दिवस लिटरली आम्ही एवढा त्रास सहन करतोय की पाणी कुठेच नाही. आता लोक 2 महिने झाले येऊन झाले. आता अजूनपर्यंत मुलांची शाळा नव्हती म्हणून काय वाटलं नाही. आता मुलांची शाळा चालू होणार. एक लिफ्ट चालू आहे, 23 मजल्याची बिल्डिंग आहे. मग मुलांना यायला जायला शाळेला पण प्रॉब्लेमच होणार ना. मग आता किती दिवस झाले लिफ्ट बंद पडून. एकदा सुद्धा म्हाडाचा साहेब येऊन की लिफ्ट चालू आहेत की बंद आहेत हे बघून गेले नाहीत. मग आता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सगळ्या सुखसोयी करू बिल्डिंगमध्ये राहायला आल्यावर. मग त्यांनी करमाळा तालुक्यातील लोड शेडिंगमुळे शेतकरी हैराण झाले असून पाण्याअभावी पिकं जळू लागलेत. शेतीसाठी मिळणारा 8 तासांचा वीज पुरवठा 4 तासांवर आणल्यानं वाड्या वस्त्यांवरील सिंगल फेज वीज पुरवठा बंद झाल्यानं संतप्त झालेल्या उदयसिंग नीलकंठ देशमुख यांनी जेवर येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. शेतीसाठी 8 तास वीज पुरवठा आणि वाड्या वस्त्यांवरील वीज पूर्ववत करण्याची त्यांनी मागणी केली. या आंदोलनाला तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या संकल्पनेतून गोरेगावमधील मृणालताई गोरेगाव उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचं भव्य लोकार्पण पार पडलं. मात्र उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अवघ्या 24 तासात पुलाच्या कामाच्या दर्जावरून टीका केली जाते. आमदार आदित्य ठाकरेंकडून पुलाच्या उद्घाटनासाठी लावण्यात आलेला बॅनर पहा आणि कामाचा दर्जा पहा अशा पद्धतीनं टीका करण्यात आली. कॉन्ट्रॅक्टरकडून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. काल गोरेगावमध्ये मृणालताई उड्डाण पुलाचं आहे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. मात्र या पुलाच्या उद्घाटनावर आता टीका होत आहेत. आपण दृश्यामध्ये पाहिलं तर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून हे टीका करण्यात आली आहे. एक रील आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होतं. त्यामध्ये कामाचा आपण या ठिकाणी आदित्य ठाकरेंकडून आरोप लावण्यात आला आहे की जे बॅनर आहे पण राजकीय पक्षाचं बॅनर पहा आणि कामाचा दर्जा या पुलाचा पहा. आपण
पुणे बंगळुरू महामार्गावर साताऱ्याच्या कराडजवळ 6 पदरी 3.5 किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं. 20 जूनपर्यंत पुलाचं काम करण्याची अंतिम मुदत देण्यात आली. या पुलाच्या कामाची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी पाहणी केली. हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत संबंधित कंपनीला सूचना करण्यात आली. कराडजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या पुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं. पूल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक आणि प्रवास सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. कराडमध्ये जी कोंडी व्हायची वाहतुकीची ती दूर करण्यासाठी हा प्रोजेक्ट करण्यात आला आणि मला वाटतं की त्याच्यामुळं ती म्हणजे कोंडी आता म्हणजे राहणार नाही आणि प्रवास करणाऱ्यांना सुद्धा एक सुरळीतपणे त्यांचा प्रवास सुरळीत होईल. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महापुरुषांचे अनधिकृत पुतळे बसवण्याचे प्रकार वाढलेत. या घटनांमुळे गावागावांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्याही समोर आलेल्या आहेत. त्यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खंत व्यक्त केली. छत्रपतींचे अनधिकृत पुतळे बसवून तणाव निर्माण करण्याचं काम सुरू आहे. काही जणांकडून हा तणाव निर्माण केला जातोय असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात तर आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो, पण त्याचं बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. ते बीज हे ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. हे वाईट आहे. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एकाच जातीचे नाहीत. हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत. राजकारण काय, राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्या ओढायचं, आपल्याला का ओढायचं आपण. बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित करण्यात आलं. मात्र या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तपासात मार्गदर्शन करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांवर कारवाई कधी असा सवाल विचारला जातोय. दरम्यान आपल्याच मुलीची न केलेल्या हत्येप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पिता पुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणाला नवं वळण मिळालं. आपल्याच मुलीची न केलेल्या हत्येप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापू कळमेकर आणि अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं. तर पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नाही. आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला होता, त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं पोलीस सांगत होते. पण आता कळमेकर पितापुत्रांनी पोलिसांचे हे आरोप फेटाळले. यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए, वहाँ पूछताछ कर रहे कि तुमने तुम्हारा लड़की को मारे करके. हमने नहीं बोल रहे, फिर भी वो बोली रहा कि तूने मारे. एक रात वहाँ रुकाया हमारे को करना था. फिर उसके बाद में फिर दूसरे दिन मारना चालू करे उन्होंने. मारते मारते फिर हमको खूब लोग समझे कि तुम्हारा परिवार उनको लेके जा रहा था, पूरा परिवार के साथ लेके. तो पैसे को भी मांग किए थे उन्होंने 5 लाख. तो जंगल में लेके गया, फिर चालू करा मारना. हमारे बॉडी दिखाया नहीं कुछ हमारे को. तो जैसे मतलब रात में 12 में उनने तो सवेरे जाके मतलब गेस्ट हाउस में ले गए, तो वहाँ जाके मारे उनने. तो बोले बॉडी मतलब ग्लास किस लिए, बोले हमारे बाल में. उन्होंने बताया नहीं, तो उन्होंने कपड़े खोला, फिर उन्होंने मारना चालू करा. जम के मारे उनको लगता है. फिर उनने बोला, फिर मैंने वही बोला और हमने मारे. उन्होंने पैसे की मांग करे थे. बुलढाणा पोलिसांनी कोणत्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले याचा गूढ मात्र अजूनही कायम आहे. अंत्यसंस्कार केल्याला आता 1 महिना लोटला, पण पोलिसांना कसलाही धागा मिळाला नाही. यामुळे पोलिसांची क्षमता चव्हाट्यावर आली. पोलिसांकडून यासंबंधी कसलीच माहिती दिली जात नाही. पोलिसांनी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये या कळमेकर पितापुत्रांना गोवण्याचा प्रयत्न केला होता का अशी शंकाही या निमित्तानं व्यक्त होते. पोलीस महासंचालक सदानंद दाते उद्या स्वतः बुलढाण्याला जात असल्यानं ते तरी आता छडा लावतील का असा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतोय.
ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा इथे राज्य दक्षता विभागानं एकात्मिक आदिवासी विकास संस्थेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता वैकुंठनाथ बेहेरा यांच्याशी संबंधित 9 ठिकाणांवर धाड टाकली. ओडिशाच्या वैकुंठनाथ बेहेरा यांच्यावर बेशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप होता. यामुळे बेहेरा यांच्या सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यांदरम्यान ओडिशा दक्षता विभागानं वैकुंठनाथ बेहेरा यांच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता शोधून काढली, ज्यामध्ये एक 5 मजली इमारत, 13 महागड्या भूखंडांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 2 लॉकरमधून 2 कोटी रुपये रोकड आणि 300 ग्रॅमहून अधिक सोनं हे जप्त करण्यात आलं. बीडच्या गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रात तब्बल 100 कोटीहून अधिक रुपयांचं अवैध वाळू उत्खनन गेवराई तहसीलदाराच्या माध्यमातून एका सिंडिकेटकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करून ETS सर्व्हे करण्यात यावा, तसंच संपूर्ण अवैध उत्खननाची जबाबदारी गेवराई तहसीलदारांवर निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंडित यांनी केली आहे. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात तांबा आणि वाटखेड इथे अवैध रेती साठ्यावर जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी अचानक धाड टाकली. या गोपनीय कारवाईमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. 150 ते 200 ब्रास रेती जप्त करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तहसीलदार मीरा पागोरे आणि पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांनी जागेवरच कान उघडणी केली. हा साठा घरकुलांसाठी मोफत वाटण्याचे निर्देश दिले असून जाताना नायगाव जवळ एक ट्रकही पकडून पोलीस स्टेशनला लावण्यात आला. सांगलीच्या आटपाडीत माणगंगा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा तहसीलदारांनी फिल्मी स्टाईल पाठलाग केला. 1.5 तासाच्या पाठलागानंतर वाळू चोरट्यांचा डाव उधळण्यात यश आलं. तहसीलदार शीतल बंडगर यांनी रविवारी पहाटे वाळू माफियांवर धाडसी कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनांक घोष यांच्या आदेशानुसार तसंच उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. मुंबईतील विद्याविहारमधील कैलास ॲव्हेन्यू सोसायटीतील सफेद पट्टीचा वाद चिघळला असून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली. सभासदांची परवानगी न घेता ही पट्टी आखल्याचा आरोप प्रसाद वेदपाठक यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून तपास सुरू आहे. दरम्यान इमारतीतील काही लोकांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप करत प्रसाद वेदपाठक यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली. नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीच्या बेकायदेशीर प्रसूतीचा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रसूतीनंतर नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आणि त्या बालकाची विक्री केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणात मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर डांगे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र म्हणजे देशाचा आर्थिक पॉवर हाऊस. 2047 पर्यंत याच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वर नेण्याचे उद्दिष्ट राज्य शासनानं ठेवलं. राज्यातील बडे नेते तसा वारंवार उल्लेखही करतात. मात्र या महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था किती पोकळ आहे याचं उदाहरण अकोल्यातील एका घटनेनं समोर आलं. पतीला ब्रेनस्ट्रोक झाल्यानं एक महिला अकोला जिल्हा स्वरूपच्या रुग्णालयात दाखल झाली. मात्र रुग्णालयात एक साधं स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं. त्यामुळे या महिलेनं पतीला थेट पाठीवर उचललं आणि रुग्णालयात धावपळ सुरू केली. गळ्यात बॅग अडकवली आणि पतीला पाठीवर उचलून ती महिला डॉक्टर आणि नर्सचा शोध घेत होती. पतीच्या उपचारासाठी हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा हा संघर्ष मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कुणीतरी चित्रित केला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि टपऱ्यांवर अखेर महापालिकेनं धडक कारवाई केली. स्टेशन बाहेर वाढत्या अतिक्रमणामुळे प्रवासी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. उल्हासनगर रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताच अनधिकृत विक्रेत्यांनी हातगाड्या, टेबल आणि टपऱ्या उभारल्यानं प्रवाशांची ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. गर्दीच्या वेळेत स्टेशन बाहेर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत होती. याबाबत नागरिकांकडून सातत्यानं तक्रारी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या आणि हातगाड्या हटवल्या.